नागपूरमधील ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता ओबीसी मंत्री अतुल सावेंच्या उपस्थितीत झाली आहे। जरांगे पाटलांच्या मागणीसाठी काढलेल्या आदेशामध्ये ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नसल्याने ओबीसींच्या साखळी उपोषणाची सांगता झाली आहे। नागपुरातील ओबीसींचं साखळी उपोषण मागे घेण्यात आलंय। मंत्री अतुल सावे आणि फुकेंच्या शिष्टाईला यश मिळालंय। ओबीसीच्या 12 मागण्या पूर्ण केल्या असं वक्तव्य अतुल सावेंनी केलंय। तर हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं देखील सावेंनी म्हटलंय। भुजबळांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। मराठा आरक्षणावरून भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। तर भुजबळ फार्म निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। ओमराजे निंबाळकर अधिकाऱ्यांवर भडकलेत। ग्रामसभेत योजनेच्या कामाची माहिती न दिल्यानं संताप व्यक्त केलाय। तुम्ही संविधानापेक्षा मोठे आहात का असं म्हणत ओमराजे निंबाळकरांनी अधिकाऱ्यांचा बाप काढलाय। सातारा गॅझेटियरमध्ये सरकारनं हैगय करू नये, निर्णय न झाल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही असा थेट इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार देवेंद्र कोठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही नियुक्ती केली आहे। आमदार देवेंद्र कोठे यांच्या नियुक्तीचं पत्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पाठवण्यात आलंय। कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। आता दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद करण्यात आली असून कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ही माहिती दिली आहे। आठवड्यातील कामकाजाचे तास 48 तासांवरून 60 तासांपर्यंत वाढवलेत। बारामतीत शुक्रवारी ओबीसी धनगर एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चात लक्ष्मण हाके सहभागी होणार असून जरांगेंनी धनगर समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप आहे। तर जरांगेंवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात येते आहे। भाजप नेते खासदार नारायण राणे बुधवारी जसलोक रुग्णालयात दाखल झाले। जसलोक रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी ते पोहोचले असून आजच नारायण राणेंवर शस्त्रक्रिया होणार आहे। मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांना पक्षानं बडतर्फ केल्यानंतर आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार होते। मात्र काही कारणांमुळे प्रवेशाचा कार्यक्रम पुढे ढकललाय। मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार होता। ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या डोंबिवलीतील घरी खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय। त्यामुळे आता राजकीय क्षेत्रात वेगळ्या चर्चांना उधाण आलंय।